पीठासीन अधिकारी, सन्माननीय महापौर महोदय, मला पण एवढाच विषय सांगायचे आहे मालमत्ता कराचे विषय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 27 गावातील जे नागरिकांकडून मागील अनेक वर्षापासून विविध प्रकारचे कर आकारले जात आहेत, परंतु प्रत्यक्षात महानगरपालिका या गावांना त्या करांच्या बदल्यात आवश्यक मूलभूत सुविधा देत नसल्यामुळे हे कर आकारणे हे कायदेशीर व नैतिकदृष्ट्या अन्यायकारक ठरत आहेत। शिक्षण उपकर बाबत मला बोलायचे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 148 नुसार शिक्षण उपकर हा महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या किंवा पुरवण्यात येणाऱ्या शैक्षणिक सेवांसाठी खर्च भागवण्याच्या दृष्टीने आकारण्यात येतो, परंतु 27 गावातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा या जिल्हा परिषद कडून चालवण्यात जात असून त्या शाळांचे प्रशासन कर्मचारी वेतन व इतर सर्व खर्च जिल्हा परिषद करत आहे। महानगरपालिकेतून शिक्षण क्षेत्रात कोणतीही सुविधा किंवा आर्थिक तरतूद केली जात नसताना नागरिकांकडून शिक्षण उपकरणे आकारणे हे कायद्याच्या उद्देशाला विरोध व बेकायदेशीर ठरत आहे। तसंच मल निसारांच्या बाबतीत मला एवढं म्हणायचंय की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 131 नुसार मल प्रवाह व कर केवळ त्या ठिकाणी आकारता येतो ज्या ठिकाणी महानगरपालिकेकडून मल निसारण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेले, परंतु 27 गावांमध्ये महानगरपालिकेकडून कोणतीही मल जलवाहिनी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे मल प्रवाह सुविधेबाबत मला कोणताही आराखडा तयार देखील करण्यात आलेला नाही। त्यामुळे मल प्रवाह सुविधा कर आकारणे पूर्णतः कायद्याच्या विरोधात आहे। मला एवढंच म्हणायचं जे तुम्ही टॅक्स 10 पटीने वाढवलेले ते कमी करण्यात यावे, एवढंच मला या विषयावर बोलायचं होतं। धन्यवाद।